मंडळाच्या 46व्या वर्धापन दिनानिमित्त आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत व सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा। तसेच कोजागिरी पौर्णिमेच्याही आपल्या सर्वांना शुभेच्छा। माननीय अध्यक्ष रमेश शिर्के, उपाध्यक्ष अरुण चव्हाण, शिवाजी सावंत, मंडळाचे कार्याध्यक्ष माननीय श्री महेश चव्हाण, वाचनालय अभ्यासिका समिती प्रमुख सौ मिनल सावंत, उपस्थित मान्यवर माननीय डॉक्टर मेजर आश्लेषा तावडे केळकर, माननीय अशोक तावडे, संपादक आश्लेषा दिवाळी अंक, माननीय श्री अशोक बेंडकाळे, अतिथी संपादक आश्लेषा दिवाळी अंक यांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करतो। तर व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचा सन्मान करणं, आपल्या वतीने सन्मान करणं हे मराठा मंडळाचं कर्तव्य आहे। त्यातून आज आपल्याकडे उपस्थित असलेल्या मेजर डॉक्टर आश्लेषा तावडे केळकर यांचा हा अल्प परिचय। मेजर डॉक्टर आश्लेषा तावडे केळकर यांचे शिक्षण पार्ले टिळक महाविद्यालयामध्ये मराठी माध्यमातून झाले। त्यानंतर 12वीपर्यंत त्या साठे कॉलेजमध्ये होत्या। मेडिकलला प्रवेश घेऊन 2007 साली त्या MBBS उत्तीर्ण झाल्या। महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स MUHS येथे 2008 साली इंटर्नशिप केली आणि फेब्रुवारी 2009 मध्ये त्या कॅप्टन म्हणून आर्मीमध्ये रुजू झाल्या। लखनौ येथे त्यांनी आर्मीचं ट्रेनिंग घेतलेलं आहे। त्यांची पहिली पोस्टिंग नोझेरा या अतिशय दुर्गम व अतिसंवेदनशील भागात होती। तब्बल 3.5 ते 4 वर्ष त्यांनी प्रत्यक्ष युद्धभूमीवर LOCवर काम केलं आणि दुसरे पोस्टिंग त्यांचं होतं ते INS हमला इथे होतं। भारतीय नौसेनेत प्रत्यक्ष युद्धनौकांचे सर्वेक्षण करण्याची संधीही त्यांना मिळाली व त्यासाठी त्यांना 2 शौर्य पदकांनी गौरवण्यात आलं। सध्या त्या MGM हॉस्पिटल नवी मुंबई येथे असोसिएट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत। तसेच गेली 10 वर्षे ते आदिवासी विभागात एक उत्तम समाजकार्य करत आहेत। त्यांचा अनेक ठिकाणी याच्यावर गौरव झालेला आहे। त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत। 2014 सालचा कोकण कन्या पुरस्कार, 2016 साली राजहंस पुरस्कार, 2023 झी मराठीचा संजीवनी पुरस्कार, असे अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत। डॉक्टर मेजर आश्लेषा तावडे केळकर यांचा सन्मान करण्याची विनंती माननीय अध्यक्ष रमेश शिर्के यांना करतो। शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना गौरवण्यात येत आहे। आज आपण आश्लेषा दिवाळी अंकाचे प्रकाशन करणार आहोत आणि त्यांचे संपादक आहेत अशोक तावडे सर। अशोक तावडे सर हे उद्योजक आहेत। त्यांनाही अनेक पुरस्कार ह्या उद्योजकतात मिळालेले आहेत आणि त्यांनी हे जे दिवाळी अंक हा जो काढलेला आहे त्यांच्या स्वतःच्या मुलीच्याच नावाने आहे, आश्लेषा यांच्याच नावाने आहे। त्यांचाही सन्मान करावा अशी मी अध्यक्षांना विनंती करतो। आणि ह्या आश्लेषा दिवाळी अंकाच्या प्रकाशनामध्ये त्यांचा जास्तीत जास्त सहभाग असतो ते त्यांचे महाव्यवस्थापक अरविंद जोशी सर इथे उपस्थित आहेत। त्यांचाही सन्मान माननीय अध्यक्ष रमेश शिर्के यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो।
माननीय अध्यक्ष रमेश शिर्के यांनी वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देऊन अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं अशी मी आपल्याला विनंती करतो. नमस्कार. आज आपल्या मराठा मंडळाचा 46वा वर्धापन दिन. मित्रांनो, या 46व्या वर्धापन दिनानिमित्त व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवर, त्यापैकी आत्ताच ज्यांचा परिचय आपण झालेला आहे, त्या नारी शक्तीचा जो प्रचंड आविष्कार आपण बघतो त्या मेजर डॉक्टर आश्लेषा तावडे आणि त्यांच्या नावाने ज्या अंकाचं आता प्रकाशन होणार आहे दिवाळी अंकाचं, त्या आश्लेषा अंकाचे संपादक मेजर डॉक्टर आश्लेषा तावडे यांचे वडील तावडे साहेब आणि अशोक राजाराम तावडे साहेब खरं तर आपल्या मंडळाचे बरीच वर्ष सभासद आहेत. अनेक वेळा ते येत जात असतात तिकडे आणि आश्लेषाताईसुद्धा 2 वर्षापूर्वी या ठिकाणी आलेल्या आहेत. परंतु आजचा हा योग असा जुळून आला की त्यांनी आमच्याकडे एक इच्छा प्रदर्शित केली की आश्लेषा दिवाळी अंकाचं, आणि मला वाटतं या आगामी दिवाळीचं पहिल्याच अंकाचं प्रकाशन पहिल्यांदाच इथं होत असेल आणि तो सन्मान आपल्याला मराठा मंडळाला तावडे साहेबांनी दिला, त्याबद्दल मी खरोखरच त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मेजर डॉक्टर तावडे, नंतर अशोकजी तावडे साहेब, आपल्या मंडळाचे उपाध्यक्ष अरुणजी चव्हाण, शिवाजी सावंत, नंतर आमचे कार्याध्यक्ष महेशजी चव्हाण, सरचिटणीस अजय खामकर, ज्यांचा आपण आता सन्मान केला, ते जोशी सर. तर मित्रांनो, या ठिकाणी वाचनालय आणि अभ्यासिका विभागाच्या मिनलताई सावंत याही व्यासपीठावर उपस्थित आहेत. मी या आपणा सर्वांचं, व्यासपीठावरील मान्यवरांचं आणि सभागृहामध्ये उपस्थित असलेल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आणि या ठिकाणी आता आपल्याला सरचिटणीसांनी सांगितलेलंच आहे, पण आज 46व्या वर्धापन दिनानिमित्त आपला सर्वांचं स्वागत करताना खरोखरच ज्या पूर्वसुरींनी या मंडळाची मुहूर्त मेढ रोवली, त्यापैकी ज्यांच्या मनामध्ये हे बीज अंकुरलं की मराठा ज्ञातीची एक संस्था मुलुंडमध्ये असावी, त्या आदरणीय कृपा शिर्के या ठिकाणी उपस्थित आहेत, त्या आज आलेल्या आहेत. आणि आमचं भाग्य आहे की ही सगळी मंडळी आजही आम्हाला आशीर्वाद देण्याकरता, मार्गदर्शन करण्याकरता आमच्यामध्ये या ठिकाणी हे अजूनही हयात आहेत. अशा तऱ्हेची ही कर्तबगार नररत्न या मराठा मंडळामध्ये निर्माण झाली आणि म्हणून आपण हा जगन्नाथाचा रथ अतिशय उत्तम प्रकारे चालू ठेवला आहे. मी आपला अधिक वेळ घेणार नाही. आज आपण सर्वांनी या ठिकाणी प्रचंड संख्येने उपस्थित राहिलात. आपलं हे प्रेम, आपला हा सहभाग, आपला सहयोग असाच आपल्या कायमस्वरूपी आपल्याबरोबर राहावा आणि प्रत्येक वेळेला आश्लेषाताईंसारखे अनेक कर्तबगार मंडळी या ठिकाणी येवोत अशी मी इच्छा प्रदर्शित करतो. पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आपण आश्लेषा दिवाळी अंकाचं प्रकाशन करणार आहोत आणि हे प्रकाशन आपल्या मंडळाचे अध्यक्ष माननीय रमेश शिर्के यांच्या हस्ते होईल. अध्यक्षांनी आश्लेषा या दिवाळी अंकाचं प्रकाशन झालंय असं अध्यक्षांच्या वतीने जाहीर करतो. पहिल्या दिवाळी अंकाचं प्रकाशन झालेलं आहे.
आणि याची किंमत आहे 250 रुपये. आणि आज आपण इथे समोर हा विक्रीसाठी ठेवलेले आहेत. आज हा अंक आपल्याला 150 रुपयाला मिळेल. आणि याच्यातून येणारं जे उत्पन्न आहे ते अशोक सर नेहमीच कुठल्या ना कुठल्या तरी असं संस्थेला देणगी देत असतात. त्यांचं एक खूप सामाजिक कार्य खूप मोठं आहे. तर त्या अनुषंगाने आपण सर्वांनी हा दिवाळी अंक विकत घ्यावा अशी मी आपल्याला नम्र विनंती करतो. माझ्याबरोबर या संस्थेमध्ये गेले अनेक वर्ष काम करणाऱ्या बऱ्याच लोकांसाठी थोडंसं सरप्राईज आहे. ते माझ्या मनात एवढ्यासाठी आलं की आज या ठिकाणी तमाम भारतवर्षातील एक नारी शक्ती आपल्या व्यासपीठावर उपस्थित आहेत, डॉक्टर आश्लेषा तावडे. आणि मला त्यांना एक सांगायचं आहे तावडे केळकर मॅडमना की तुम्ही भारतीय संरक्षण दलामध्ये फार मोठं कर्तृत्व गाजवलेलं आहे, परंतु महिला वर्गाच्या पावलावर पाऊल ठेवून आमच्या मराठा मंडळाच्या भगिनीसुद्धा तेवढ्या कमी नाहीत. अनेक रणरागिणी या ठिकाणी आहेत, आपापल्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत आणि इतकं चांगलं काम करतात की एक चांगली संघटना या ठिकाणी उभी राहिलेली आहे. आणि त्याचं एकमेव कारण म्हणजे मराठा मंडळाची ही वास्तू, ही स्वतःची वास्तू असल्यामुळे इथल्या नारी शक्तीला बराचसा अवधी मिळतो, वेळ मिळतो, कार्यक्रम करण्यासाठी अगदी पुरेसा वेळ मिळतो आणि त्याचा ते अतिशय चांगल्या प्रकारे उपयोग करतात. तेव्हा आमची महिला आघाडी आहे, सांस्कृतिक कमिटी आहे, वधूवर समिती, अनेक कमिटी आहेत. या समित्यांच्या माध्यमातून सगळ्या महिला या ठिकाणी काम करत असतात. आणि विशेषतः मला सांगायला अतिशय आनंद वाटतो. केवळ आनंद नाही तर माझं ते सांगणं कर्तव्य आहे की कुठलाही कार्यक्रम, समारंभ, उपक्रम असू दे, आमच्या महिला स्वतःच्या घरातलं एखादं मंगल कार्य आहे अशा भावनेने त्याच्यामध्ये सहभागी होत असतात. हे मी अनेक वेळेला पाहिलेलं आहे. आणि म्हणून कुठेतरी त्यांच्याबद्दल एखादी कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून या संधीचा फायदा आम्ही घेतो आहे. आणि हा सर्वप्रथम आपली जी महिला संघटना आहे, ज्या आमच्याकडे महिला आघाडी म्हणून आहे, असं एक मी नावं घेणार आहे आता. आणि त्या सगळ्या महिलांनी या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे. आमच्या महिला आघाडी प्रमुख सभागती माधुरीताई तळेकर, मला दिसत नाहीत कुठे, हां माधुरीताई तळेकर समोर या. त्याच्यानंतर आमच्या सांस्कृतिक कमिटी प्रमुख आशाताई राणे, रश्मी तथा आशाताई राणे. ह्या आमच्या ह्या दोघीही आमच्या कार्यकारिणीमध्ये पण सदस्य आहेत आणि आपापल्या कमिट्या पण अतिशय उत्तम प्रकारे सांभाळत आहेत. आणि तिसरी हरहुन्नरी कलाकार आहे, अतिशय देखणी रेखीव अशी रांगोळी आपण जी त्या ठिकाणी पाहिलीत, ती रांगोळी कलाकार आमच्या कार्यकारिणीतली सदस्य आणि कार्यकारिणी मंडळाच्या सहचिटणीस, उत्तम निवेदिका, नर्तिका, गायिका आणि नाना कळा अंगी असणाऱ्या सौ ऐश्वर्याताई ब्रीद यांना मी निमंत्रित करतो. त्यानंतर या व्यासपीठावर आपण पाहिलं असेल की आमच्याकडे एक वाचनालय अभ्यासिका विभाग आहे. त्या विभागाच्या प्रमुख सौ मिनलताई सावंत, ह्या सगळ्या 4 कर्तबगार महिला आहेत. पण मित्रांनो, मी एकच मनापासून सांगू इच्छितो, एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये हा त्यांचा गौरव आहे. यांच्या प्रत्येकीच्या पाठीमागे 100-125 महिला आहेत. जवळजवळ 300-350 महिलांची एक संघशक्ती आमच्या ह्याच्यामध्ये उभी राहिलेली आहे. आणि म्हणून मी आश्लेषाताईंना विनंती करतो की आमच्या रणरागिणींचा तुमच्या शुभ हस्ते एक मंगल ससा सत्कार आणि सन्मान व्हावा. आणि खरोखर त्याचं एक मराठा मंडळाचं ते कर्तव्य म्हणून आम्ही या ठिकाणी करतोय. आज आपण सगळे भाग्यवान आहोत, महिला पण नाही, आम्ही सुद्धा भाग्यवान आहोत की एका कर्तबगार महिलेच्या हस्ते आमच्या कर्तबगार महिलांचा हा सन्मान होतोय. एकदा प्रचंड टाळ्या होऊन आमच्या या नारी शक्तीचा गौरव आपण सगळ्यांनी एकत्रितपणे करूया. मित्रांनो, हा सन्मान करण्यामध्ये आमच्या पुरुष वर्गाचा थोडा स्वार्थपण आहे. त्याचं कारण असं आहे की उद्यापासून आणखीन डबल वेगाने ही मंडळी आता कामाला लागतील आणि मराठा मंडळाची घोडदौड अशीच प्रचंड वेगाने चालू राहील अशी सदिच्छा व्यक्त करतो. आणि या चौघींनाही मनापासून धन्यवाद देतो. आणि चौघीनं तुमच्या बरोबर असणाऱ्या सगळ्यांना तुम्ही बरोबर घ्यायचं आहे आणि हा सगळ्या नारी शक्तीचा सन्मान आहे. धन्यवाद. यानंतर माननीय श्री अशोक तावडे, संपादक आश्लेषा दिवाळी अंक, आपल्यासमोर 1-2 शब्द बोलतील. महाराष्ट्राचंच नाही, संपूर्ण देशाचं आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी राजे भोसले यांना अभिवादन करून, भवानी मातेला नमन करून
मराठा मंडळ मुलुंड, आताच कार्याध्यक्ष म्हणाले 4M. मी मॅनेजमेंटचा विद्यार्थी आहे, मला पण 4M माहिती आहे. मॅन, संघटना असू दे कोणतीही, ती उभी राहण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती म्हणजे मॅन, माणूस पाहिजे. नंतर येतं मटेरियल, त्या माणसामध्ये मटेरियल पाहिजे, वस्तू बनवण्यासाठी मटेरियल पाहिजे. तिसरं येतं मशीन. हे मटेरियल आणि हा माणूस त्यांचा संयोग त्या मशीनमधनं होऊन त्यातनं काही नवनिर्मिती होऊ शकते. आणि शेवटचा एम आहे मनी. ते CSR फंडचं म्हणालेच आमचे कार्याध्यक्ष चव्हाण साहेब. तर हे 4M मला माहिती आहे आणि हे 4M मुलुंड मराठा मंडळामध्ये एकत्र झाले आहेत. म्हणून ही वास्तू, म्हणून हा कार्यक्रम, म्हणून हा एवढा मोठा क्राऊड. हे 4M जर नसतील तर संस्था चालू स्थापन होईल. आम्ही आरंभशूर म्हटलं जातं आम्हाला, पण मला गर्व वाटतो आमच्या मुलुंड मराठा महासंघाचा. 46 वर्ष मराठ्यांची संस्था सतत ग्रोथ होत राहणं, सतत त्यांची कमान वाढती असणं. आपल्याला माहिती आहे इतिहासात मराठा साम्राज्याचा उदय आणि अस्त. इथे उदय 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 असं हे मराठा महामंडळ आहे. आणि त्यांनी जो CSR फंड शब्द वापरला, हा नवीन युगाची तलवार आहे. ही तलवार वापरून आपल्या मंडळाचं पताका आता कॉम्बॅट नाही होत, आता बौद्धिक युद्ध होतात. आणि या बौद्धिक युद्धात आपलं मंडळ नेहमी यशस्वी होईल याची मला खात्री आहे. अर्थात स्वार्थ प्रत्येक माणसामध्ये असतो, माझाही आहे. मी इथला नुसता सभासद नाही, मी तुमचा कायमस्वरूपी सभासद आहे. तर या तयात मी असेपर्यंत, मंडळ असेपर्यंत मी सभासद आहे. कर्मधर्म संयोगाने देवाच्या कृपेने अश्लेषा नावाचं रत्न आमच्या घरात आलं. त्याने माझा सन्मान अजून वाढवला. त्याबद्दल मी देवाचे आभार मानतो, कारण शेवटी त्याचीच करणी. आम्ही कोकणातली माणसं, देवाची करणी आणि नारळात पाणी. तर ते आमच्या घरी तो जन्माला आलं रत्न आणि त्याने सन्मान वाढवला माझा. अश्लेषा दिवाळी अंकाची निर्मितीची कथा 2च शब्दात सांगतो. ही माझी मुलगी, लाडकी मुलगी, एकुलती एक मुलगी. सैन्यात मी पाठवली. लोकांनी खूप मला हे केलं की अरे तू उद्योजक, बायको बँकेत ऑफिसर आहे, चांगल्या सुस्थितीतली लोक, आणि सैन्यात एकुलते एका मुलीला, ती पण मेरिट होल्डरला, हे काय सुचतंय काय तुला? म्हटलं नुसतं मराठे काय सांगण्यासाठी का मिशा ठेवण्यासाठी? मराठ्यांनी मर्दुमकी गाजवायला हवी. नुसतं मराठी भाषा, अभिजात मराठी भाषा, जिच्यासाठी एवढं आपण रणकंदन केलं आणि आज तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. किती लोकांना माहीत आहे अभिजात म्हणजे काय? अभिजात शाकुंतलम हा शब्द ऐकलात? जे रुजलेलं आहे, जे मुळातनं निर्माण झालं आहे, ते अभिजात. ते अभिजात शाकुंतलम कोणी लिहिलं? ते कालिदासाचं होतं. तशी या भाषेची थोरवी आहे, त्याला म्हणतात अभिजात. जे त्याने स्वतःच्या त्याची निर्मिती होते, त्या भाषेची ओरिजिनल निर्मिती झाली, उसणवारी नाही आहे, म्हणून ती अभिजात. लोक भाषणं करतात, पुढारी करतात, सगळेच करतात. किती पुढाऱ्यांची मुलं मराठी शाळेतनं शिकली आहेत. अर्थात वादाचा विषय आहे, ठिणगी पाडायची नाही, सोडून द्यायचं. पण जर आपली पिढी पुढची मराठीतनं शिकली नाही तर हा अभिजात शब्द काही म्हणजे त्याचा अस्त होऊन जाईल. आज शिर्के साहेब किंवा जे आमच्या पुढे लोक आहेत, आमचे माननीय शिर्के साहेब मागे बसले, ज्यांनी हे खाजण होतं, खाजण, दगड माती पण नव्हती, तो प्लॉट कसा मिळवला सकपाळ साहेबांनी. आणि शिर्के साहेब तुम्ही किती मेहनत केली असेल मला कल्पना आहे. अजून एक माझे मित्र पण बसले, जज, माजी जज शिर्क्यांची आहे वास्तू. शिर्केनी खूप मेहनत घेतली याच्यावर. तर हे कसं घडलं मराठा मंडळ याचं मला कौतुक वाटतं. विषय होता अश्लेषा कसं सुरू झालं, तर ते
तेव्हा ती सैन्यात गेली होती. 2009-10ला तिचं पोस्टिंग नौशेरासारख्या अत्यंत दुर्गम आणि संवेदनाशील आणि दहशतवादाने भरलेल्या भागात होतं. झोप लागायची नाही आईवडिलांना रात्री, काय करणार. निर्णय तर घेतला, मुलीने पण धीर दाखवला गेली. दिवाळी आली, मुलीला काय पाठवायचं, फराळ तर पोचणार नाही त्या दुर्गम भागात. म्हणे असं काहीतरी पाठवा की माझ्या मराठा जवानांना आवडेल. मराठा माणसं ही 3 गोष्टींसाठी ओळखला जातात. एक नाट्यप्रेम, एक दिवाळी अंक आणि तिसरं एकमेकांच्या जवळ असून पण लांब असणं. जवळ असतात. मराठी साम्राज्याचं अस्तं होण्याचं कारण तेच होतं. मी शिंदेशाही, मी होळकरशाही, मी भोसलेशाही. जवळ आहेत सगळे, पण लांब राहून आपलं अस्तं झाला. ते जर एकत्रच असतो आपण तर इंग्रजांना या देशात येता आलं नसतं, परत कुठल्याच सत्तेला इथे उदय झाला नसता. पण जे व्हायचं तेच होतं नेहमी. तर तिला काय भेट पाठवायची. मी साहित्य क्षेत्रात आहे, माझे मित्र साहित्यिक आहे, तर असं ठरलं की बाबा एक दिवाळी अंक चालू करू. आणि ह्या अश्लेषा दिवाळी अंकाचा जन्म झाला. आणि ते पहिलं गेलं कुठे, भारत पाकिस्तानच्या सीमारेषेवर. म्हणजे पहिलंच अश्लेषा दिवाळी अंकाने सीमारेषा ओलांडली. दसऱ्याला आपण नुसतं सीमाोल्लंघन म्हणतो, पण या अश्लेषा दिवाळी अंकाने खरं केलं. आणि पाकिस्तान बॉर्डर ओलांडून पलीकडे जे असलेले लोक आहेत त्यांनी विचारलं, मॅडम हे काय आहे. म्हणे आमच्या मराठीचं हे एक भूषण आहे. जसा दिवाळीचा फराळ तसा मराठी घरात, प्रत्येक घरात दिवाळी अंक असलाच पाहिजे. दिवाळी अंक हे आपलं भूषण आहे. 1905 साली त्याची सुरुवात झाली. त्याचा इतिहासात मी जात नाही, पण संपूर्ण देशात असं हे एक मराठी राज्य आहे जिथे दिवाळी अंक ह्या गोष्टीचं बीज रुजलं आहे, त्याचा वृक्ष झालेला आहे. हल्ली पण काय झालं आहे की वाचनामध्ये, असं मी म्हणत नाही की तरुण पिढी वाचत नाही, वाचतात, पण ते या छोट्या ह्याच्यावर वाचतात. त्यांना असं हार्ड कॉपी अजून वाचत नाही. आणि आम्ही हार्ड कॉपीच्या जमान्यातले हार्डवेअरवाले, हे सॉफ्टवेअरवाले. तरी पण मला असं वाटतं की या सॉफ्टवेअरवाल्यांनी कधीकधी आमचं हार्डवेअर पण बघावं त्याच्यात. आणि प्रत्येक मराठी घरामध्ये अभिजात भाषा असून चालत नाही. त्या भाषा ज्या लेखनामधनं येतात, ज्या विचारांमधनं येतात, ते विचार एकत्र तुम्हाला जिथे सापडतील असे दिवाळी अंक प्रत्येकाच्या घरात एक तरी असावा. स्वार्थ म्हणून सांगत नाही. अभिजात मराठी जर टिकवायचं असेल तर हे आपणा सर्वांना माझी नम्र विनंती आहे. मराठी घरात गेल्यानंतर दिल्लीला मी पाहिलं, दिवाळीत गेलो, बापट त्या ग्रहस्थांचं नाव, IFS ऑफिसर, गेलो, फराळ वगैरे झाला, पाहिलं तर अरे वा, मौज प्रकाशनचं दिवाळी अंक. म्हणे महाराष्ट्रातनं इथे आलो आहे, पण महाराष्ट्राचे संस्कार पण आणले आहेत. तो हा संस्कार आहे. दिवाळी अंक हा संस्कार आहे, आपल्या घराघरात प्रत्येकाच्या ह्याच्यात असायला पाहिजे. आता फॉर्मल बोलायचं, आता झालं माझं अश्लेषा दिवाळी अंकाचं सांगून. त्याच्यानंतर तो सतत वाढत राहिला. जसं मराठा मंडळ मुलून वाढत राहिलं तसं अश्लेषा दिवाळी अंक वाढत राहिला. आणि या ठिकाणी या सर्वांनी, म्हणजे संपूर्ण कार्यकारिणीने अश्लेषा दिवाळी अंकाचं प्रकाशन करण्यासाठी अनुमती दिली. तो समारंभ घडवला. मी त्यांचं अत्यंत कृतज्ञ आहे. आणि नावं घ्यायची झाली तर शिर्के साहेबांपासून सुरू करावं लागेल. अध्यक्ष, कार्याध्यक्ष आमचे मित्रच चव्हाण साहेब, उपाध्यक्ष शिवाजी सावंत, अरुण चव्हाण आणि महेश चव्हाण साहेब, जे माझे मित्र पण आहेत. आता सगळेच माझे मित्र आहेत. अजय, कुठे अजय दिसत नाही मला. अजय हा उद्योजक आहे. मराठी माणसाने नोकऱ्या शोधू नये, उद्योग शोधावा. मला अभिमान वाटतो अजयचा. आमचीच एक कंपनी आहे गॅलेंटिक फार्मा म्हणून. अजय तिकडे किती वर्ष सप्लाय देतोय मला माहीत नाही. हा मराठा आहे आणि आमच्या कंपनीला काहीतरी स्वतःचं प्रॉडक्ट विकतोय मला माहीत नाही. पण मला ज्या दिवस कळलं हे अजय खामकर आहे,
माझा ऊर अभिमानाने भरून आला. मराठीपणा आपलं जागलेलं असतं, असायलाच पाहिजे. तर मित्रांनो, संपूर्ण इथल्या मॅनेजमेंटला स्त्री शक्ती, या ब्रीदबाई होत्या, राणेबाई होत्या, एवढे कलागुण आपल्या स्त्रियांमध्ये पण लपलेले आहेत. आणि मराठा लोक स्त्रिया शूरच असतात. आता तारा राणी असेल किंवा झाशीची राणी असेल, तारा राणीनं तर औरंगजेबाची कबर इकडे खोदली. जो औरंगजेब इराणपासून मलेशियापर्यंत राज्य केलं, त्याची कबर आणि त्याची खबर कोणी घेतली? आमच्या तारा राणीने. आणि शेवटी कबर महाराष्ट्रात खणावी लागली. एवढ्या शूर आमच्या महिला. माझी मुलगी तर आहेच, पण तिच्या मागे एकदा न्यूटनला कोणी विचारलं, तुम्ही एवढं संशोधन केलं, तुम्हाला 7 नोबेल प्राईज मिळाली पाहिजे, कसं शक्य झालं? तो म्हणा, बाबा माझ्याकडे आहे, बुद्धी आहे, मी संशोधन केलं खरं आहे, पण आय एम स्टँडिंग ऑन शोल्डर ऑफ जायंट्स. माझ्या आधी एवढं प्रचंड काम करून लोक गेले, त्यांच्या खांद्यावर मी उभा राहिल्यामुळे मला दूरचं दिसायला लागलं आणि म्हणून मी हे सगळं नवीन शोध लावू शकलो. तर वी ऑल शूड बी इन दॅट कॅडर. सर्व CSR फंडचं मात्र मला खूप आवडलं. मराठा मंडळ मुलुंड अजून भरारी घेणार, हे माझं लिहून ठेवा तुम्ही. गीतेमध्ये एक वाक्य आहे, अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहम आश्रिता प्राणापान पचम्यन चतुर्विधान सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो मत्ता ज्ञान स्मृतिर्मोपनश्य वेदेश्य सर्वेमेव वेद्यो वेदांत कृद्वेद विदेय चाहम द्वाविर्मो पुरुषो लोके शराक्षर एव च शरा सर्वाणि भूतानि कूटस्थोक्षर उच्यते उत्तम पुरुषस्तज्ञा परमात्मेत्यादृतालुका यो लोकत्रयं मा विश्व विभत्वय ईश्वरा. तुम्ही म्हणताय म्हणून मी ईश्वर आहे, तुम्ही म्हणता म्हणून मी XYZ आहे, पण तुम्ही जेव्हा म्हणणार नाही तेव्हा मी कोणी नाही. मी शर पण नाही आणि अक्षर पण नाही, कारण मी तुमचं जठराग्नी आहे, मी तुमची दृष्टी आहे, मी तुमचे कान आहे, मी तुमची पंचेंद्रिय आहे. मला समजून घ्या. तसं आपल्या मराठीपणा आपण सगळ्यांनी समजून घेऊया आणि प्रत्येक घरात मराठी अंक ठेवू. मी सर्व कार्यकारिणीला फुलाचा गुच्छ देऊन आमची कृतज्ञता आता खूपच वेळ झालेला आहे. माझे 4 शब्द 40 व्हायला लागल्यामुळे मी आता आवर्त घेतो. सर्व कार्यकारिणीचे, मंचावर बसलेली माननीय मंडळी आणि मंचासमोर असलेली अतिमाननीय मंडळी, तुम्ही आहात म्हणून हा मंच, तुम्ही समोर नसाल तर मंच काय. तर तुम्हाला सर्वांना अश्लेषा दिवाळी अंकातर्फे, अश्लेषा दिवाळी परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा. दिवाळी येते, आनंदाची हो, सुखाची हो आणि सगळ्या मुलुंड मराठा समाजाच्या सभासदांना भरभराटीची हो, ह्या शुभेच्छा. माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर माननीय मेजर डॉक्टर अश्लेषा तावडे केळकर हे आपल्यासमोर 2 शब्द बोलतील. जय भवानी.
जय शिवाजी, जय भवानी. सगळ्यांनी आत्ताच खूप सुंदर आणि देखणा जो कार्यक्रम झाला आणि त्या ठिकाणी आता मला बोलायला सांगितलं आहे, त्यामुळे एकदम खूप माझ्या खांद्यावर जास्तच एकदम हे. सर्वप्रथम मुलुंड मराठा मंडळाचं मी खूप खूप आभारी आहे की त्यांनी मला पुन्हा एकदा इथे आणि या व्यासपीठावर येण्याची संधी दिली. आणि हा जो रसिक असं आणि अतिशय प्रगल्भ असं जे हा सभासद मंडळी जी इथे बसली आहेत त्यांच्या समोर बसून आणखीन ह्या सुंदर कार्यक्रमाचा भाग होण्याचा जो योग आला आहे त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे. सगळ्यांचीच खूप आभारी आहे. मी आता पुन्हा सगळ्यांची नावं घेत नाही, पण आणि कसं आहे काही काही क्षण अतिशय म्हणतात त्याला, जसं बाबा म्हणाले की हे काही फार औपचारिक नाही, अगदी घरगुती वातावरण आहे. आणि मला खूपच भरून आलं आहे खरं तर की एवढा सुंदर आणि तरी देखील अतिशय काय म्हणतात त्याला घरगुती, त्याला काही फॉर्मल झालर असण्याची गरज नाही असा कार्यक्रम झालेला आहे. आणि मला खरं तर इथे प्रमुख अतिथी वगैरे असं बोलवण्याची खरंच गरज नव्हती. तुम्ही कधीही बोलवा, मी अगदी इथे जवळ राहते. माझ्या सासूबाई आणि सासरे समोर बसलेत. मी ठाण्यात राहते आता. प्रोफेसर आहे MGM मेडिकल कॉलेजमध्ये. आपल्या सभासदांपैकी मला वाटतं माझे काही स्टुडंट्स, माझा एक स्टुडंट देखील आहे जो अजून आलेला नाही आहे इकडे, अनुराग मला वाटतं चाळके, मी त्याचं. तर अजिबात याच्यात औपचारिकता मानू नका. आणि मला खरंच इथे पुन्हा येऊन खूपच आनंद होतो आहे. बाबांनी सांगितलं की दिवाळी अंक कसा सुरू झाला, त्याची दुसरी बाजू मी सांगते. तिथे जेव्हा हा दिवाळी अंक, म्हणजे जसं बाबा म्हणाले की फराळ पोचण्यासारखा नाही, असं नाही की त्यांनी ट्राय केलं नाही, फराळ ट्राय केला, पण त्यात चकलीचा चिवडा आणि चिवड्याचं काय म्हणतात त्याला काय होत असेल तुम्ही विचार करा. त्यावेळेस मी जसं बाबा म्हणाले सीमेपार, म्हणजे खरं तर काही युनिट्स जी राष्ट्रीय रायफलची असतात ती आपली नोमॅन्स लँडच्या अगदीच जवळ असतात, म्हणजे जिकडे आपण LOC म्हणतो, लाईन ऑफ कंट्रोल, तर त्याच्या जस्ट बरेचदा पुढेच असतात. आणि तिथे खरंच आपल्या भारताची ती सीमा नसते आणि आपण तिथे काही वेळेस काही ऑपरेशन्स करावी लागतात किंवा बरेचदा त्या एरियामधून आपण क्रॉस करत असतो. हे काही असं आता हे औपचारिक नाही म्हणून मी सांगून देते. आणि आता काही वर्ष झालीत मी सर्व्हिसमध्ये नाही आहे, त्यामुळे आय कॅन. सो त्यामुळे खरोखरच हा अंक जेव्हा माझ्याकडे पोहोचला, पहिला अंक, मी RR 27 RRमध्ये होते. आणि 27 RR इज मराठा इन्फंट्री. आणि आमच्या समोरचं युनिट फर्स्ट मराठा म्हणजे सतत फर्स्ट मराठा म्हणजे जंगी पलटण म्हणजे त्यांचं नुसतं पहिली मराठा म्हणतच नाहीत, ते फर्स्ट मराठा जंगी पलटण असंच म्हणतात. तर ते समोर होते. तर 27 RR आणि आम्ही असं. तर जेव्हा हा अंक आला, माझे हवालदार होते, ते कुठले असे मराठवाड्याकडचे वगैरे होते, त्यांना तो अंक बघून जो काही म्हणजे आनंद झाला. मग त्याच्यानंतर त्यांनी आमच्या सुभेदार साहेबांकडे गेलं. मग तो म्हणजे जिकडे बॉईज राहतात ना, म्हणजे बॉईज जिकडे असतं किंवा लंगर असतो, तिथे तो अंकाची एक प्रत गेली. 2च प्रती होत्या, एक माझ्याकरता होती आणि एक ऑफिसर्स मेस करता. पण ती ऑफिसर्स मेसपर्यंत पोहोचेपर्यंत त्याची जी चाळण म्हणजे वाचून चाळण असं एवढी झाली होती की. आणि तसंही तिथे मराठी ऑफिसर्स फारसे नव्हते, आय थिंक 1 or 2, पण सो बॉईज सगळे आपल्या महाराष्ट्रातले होते. त्यांना
तो दिवाळी अंक म्हणजे त्यांच्या आईचं पत्र आलंय अशाच प्रेमाने सगळ्यांनी तिकडे जो आहे त्या अंकाला एवढं भरभरून प्रेम दिलेलं मी बघितलं की मी त्यावेळेस मुद्दामून म्हणजे कसं आर्मीमध्ये ऑफिसर्स आर नॉट सपोज टू एंटर द काय म्हणतात त्याला किचन. सो ॲज ऑफिसर आय नेवर एंटर्ड द ऑफिसर्स किचन असं म्हणजे रूल आहे, इट इज बाय रूल. पण मी त्यांना त्यावेळेस रिक्वेस्ट केली की प्लीज मी दिवाळी आहे आणि मी घरी नाही जात आहे तर आय वुड लव टू मेक समथिंग फॉर माय बॉईज. तर असं आणि फार काही तिथे असं शिधा रसद वगैरे फार नसते. आम्ही बरेचदा महिने लौकी आलू, आलू लौकी, लौकी के कोफ्ते, आलू की सब्जी असं बरेच महिने असं वेगवेगळं खात असतो. सो तिथे खूपसा शिधा नाही पण बेसन होतं. सो बेसनचे लाडू मग मी सगळ्यांकरता बनवण्याचा म्हणजे घाट घातला होता. चांगले बरे झाले होते. पण सगळ्यांनी मग शेवटी म्हटलं की त्या लाडवांपेक्षा पण हा अंक खूपच रुचकर झालेला आहे. तर त्यानंतर काय म्हणतात त्याला चढत्या भाजणीने ह्या अंकाची देखील रुची जी आहे किंवा चव किंवा त्याचं जे काही त्याच्यातले फ्लेवर्स आहेत ते वाढत गेले. प्रत्येक वेळेस त्या अंकामध्ये आपल्याला वेगवेगळे लेखक आणखीन विविध पद्धतीचे त्याच्यामध्ये आपल्याला फ्लेवर्स दिसत गेले. आणि खरं तर मी त्याच्यानंतर परत आले पण हा जो उपक्रम बाबांनी चालू ठेवला तो सर्वात स्तुत्य असं मला वाटतं. कारण मला म्हणजे आता ते माझ्या नावाचा अंकच्या पेक्षा माझ्या म्हणजे ह्या अंकावरून माझं नाव आहे असं मला आता हळूहळू वाटायला लागलेलं आहे. खूप खूप काय म्हणतात त्याला आपण जसं म्हणतो की दिसा माझी काहीतरी ते लिहावे प्रसंगी अखंडित वाचित जावे. तर आपण आजकाल जसं बाबा म्हणाले खूप वाचन करत असू आपण. आपल्या आजूबाजूला खूप इन्फॉर्मेशन आहे. युवान हरारे इस्रायली ऑथर ही सेड देर इज सो मच ऑफ इन्फॉर्मेशन ऑल अराउंड अस that the power does not lie in having the information anymore. Power, where does the power lie? There is so much of information all around, everything, anything that you need, that you want to know, you have it there. There is no dearth to information. So the power doesn't lie in having the information. The real power lies in having the clarity of thought that comes through gaining that information and knowledge. So that clarity of thought, जे एक प्रकारचं विचार किंवा विचारधन केवळ इन्फॉर्मेशन किंवा माहिती जी आपल्या आजूबाजूला आपण पाहत राहतोय आणि आपण घेत राहतो सतत, त्या माहितीला आपण आपल्या आतमध्ये जेव्हा एक विचाराची प्रोसेस, एक विचार मंथन जेव्हा होतं त्यानंतर जी क्लॅरिटी, सुस्पष्टता आपल्या विचारांमध्ये येते, दॅट इज पॉवर. दॅट इज द रिअल पॉवर, दॅट इज द रिअल स्ट्रेंथ. काही जे विचार प्रवाह आहेत आपल्या समाजात ते आपल्याला अशी शक्ती देत आहेत आणि आपल्याला ते म्हणजे माहितीच्या जंजाळामधून असे काही निवडक विचार प्रवाह आपल्याला शोधून काढायचे आहेत जे आपल्याकरता आणि आपल्या पुढच्या पिढीकरता देखील खूप खूप महत्त्वाचे आहेत. भाषा कोणतीही असो, जसं आत्ताच आपण म्हटलं की मराठी अभिजात भाषा आहे आणि तिला आता अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला आहे. त्याच्यामागे खूप वेगवेगळी कारणं आणि त्याचे खूप विविध प्रकारे त्याचा उपयोगही होईल. पण खरं तर भाषा ही मनात असते, शब्दात नाही. तर आपल्याला आपल्या समाजासाठी काय चांगलं हवं आहे. माझी पुढची पिढी म्हणजे आनंदिता इथे बसली आहे आणि नेहमी आश्लेषाचं दिवाळी अंकाचं जे मुखपृष्ठ आहे मी अगदी आवर्जून सांगते
किरण हाणमशेठ नावाचे एक चित्रकार आहेत जे आपल्याकरता हा मुखपृष्ठ बनवतात दरवर्षी. आणि त्या वेळेस जे काही पर्टिनंट आहे ते त्याच्यामध्ये दिसतं. असं म्हटलं पाहिजे की वेळेप्रमाणे हे विचार प्रवाह किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत ज्या समाजामध्ये आहेत पण कधीतरी लपल्या जातात किंवा आपल्या दृष्टीस पडत नाहीत. दिवाळी अंकासारखी जी संस्था म्हणायला हरकत नाही आहे, केवळ हा दिवाळी अंक किंवा आश्लेषा दिवाळीबद्दल मी म्हणत नाही, तर असे अनेक जे आहेत ते खूप मेहनतीने हे विचार प्रवाह जागृत ठेवत आहेत. त्यांना आपण जसं आपण म्हणतोय की मी इथे उभी राहून तुमच्याशी बोलते आहे, बट आय एम स्टँडिंग ऑन द शोल्डर ऑफ जायंट्स. जेव्हा एक दिवाळी अंक समोर येतोय तेव्हा त्याच्या मागे किती लोकांची किती जास्त मेहनत लागलेली आहे, जेणेकरून एक चांगला विचारांचा समूह या दिवाळी अंकाच्या निमित्ताने या दिवाळी अंकाच्या माध्यमातून आपल्या हातात आयता पडतोय. मला असं वाटतं की आपल्यापैकी प्रत्येकाने असा विचार केला पाहिजे की केवळ आणि केवळ मराठी भाषेचा डंका हा कसा वाजवणार. आज माझ्या मुलीला किंवा मुलाला शाळेत मराठी घालणं शक्य नाही आहे, पण घरात तर मराठी संस्कार होऊ शकतात, त्यांना काही कमी नाही आहे. तर दिवाळी अंक मला वाटतं एक असा संस्कार आहे जो आपण आपल्या घरामध्ये प्रत्येक जण करू शकतो. आश्लेषा दिवाळी हा केवळ एक दिवाळी अंक नाही, तर तो एक विचार प्रवाह आहे असं मला वाटतं. मी फारसं बोलत नाही याच्या पुढे अजून, कारण काय होतं कधी आपले जवळचे भेटले खूप दिवसांनी की खूप बोलावंसं वाटतं. तर मी पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप धन्यवाद मानते आणि 2 शब्द संपवते. धन्यवाद. जय हिंद. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हातही घ्यावे. आपल्या विंदा करंदीकरांची कविता आहे, माझी नाही. तर समाजाने खूप काही भरभरून दिलं. आता ही आनंदिता ही अश्लेषाच्या नंतरची पुढची पिढी आहे. आम्हाला समाजाने दिलं, समाजाला आम्ही काय देणार. सैन्यामध्ये असं म्हटलं जातं, देशाने मला काय दिलं नाही, मी देशाला काय देणार आहे. रक्त देतात ते स्वतःचं सैन्य. पहिलं देण्याची गोष्ट सैन्यातनं शिकता येते आणि अश्लेषाच्या सैन्यातनं आली आणि आनंदिता जेव्हा आली तेव्हा आम्ही ठरवलं की आपल्याला आता देण्याची वेळ आली आहे, म्हणून आम्ही एक आनंदित फाउंडेशन नावाची संस्था चालू केली, जी शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. आणि मला भक्कम पाठिंबा आहे. माझा जावई आहे आदित्य केळकर आणि अश्लेषा स्वतःच दुर्गम भागात काम करते. आणि या आनंदिता फाउंडेशनतर्फे मुलुंड मराठा महासंघाला आम्ही एक छोटीशी देणगी जाहीर करतो आहोत आणि शिर्के साहेबांना ती मी त्यांच्या हातात सुपूर्द करतो. फार मोठी गोष्ट नाही आहे, 10,000 रुपये काही फार मोठी गोष्ट नाही, पण एखाद्या मुलाला त्याच्या छोट्याशा शिक्षणासाठी लागलं तर मदत होऊ शकेल. आणि आनंदिताला रिक्वेस्ट करतो की आनंदिता आपल्या शिर्के साहेबांना तू माझी देणगी स्वीकारून मुलुंड मराठा महासंघाने मला उपकृत केलं आहे. अशीच कृपादृष्टी आमच्यावर ठेवा, अशीच आम्हाला संधी द्या. तुम्हाला फुल ना फुलाची पाकळी काहीतरी मदत करण्याची ही तुम्ही आमच्यावर करत असणारी कृपा आहे. देणाऱ्याने कधी असं समजू नये मी काही देतो आहे, घेणाऱ्याने आपल्यावर उपकार केलेले असतात की तो घेतो आहे. आणि हीच प्रवृत्ती प्रत्येकाने आपल्या घरात घेऊन जावं. जिथे शक्य असेल तिथे आपल्या समाजाला मदत करण्याचा प्रयत्न करावा. धन्यवाद.